चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ तातडीने जाहीर करा असा आदेश सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकांनी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे। प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांना कडक शब्दात पत्र लिहिले आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघ निवडीत होणारा उशीर हा भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेला डागाळणारा असल्याची भावना या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे। महसूल वाटपाच्या मुद्द्यावरून आयसीसी सोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी साठीचा जो संघ आहे तो अजूनही जाहीर केलेला नाहीये। संजू सॅमसन आणि ऋषभ पंतनं दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 63 चेंडूंमध्ये केलेल्या 143 धावांच्या भागीदारीने दिल्लीला आयपीएलच्या सामन्यात गुजरातवर 7 विकेट्सनं सनसनाटी विजय मिळवून दिला। दिल्लीचा हा 10 सामन्यांमधला चौथा विजय ठरला। कोटला स्टेडियमवरच्या या सामन्यात गुजरातनं दिल्लीला विजयासाठी 209 धावांचं भलं मोठं आव्हान दिलं होतं, पण सॅमसन आणि पंतनं त्या आव्हानातली हवाच काढून घेतली। ऋषभ पंतचं शतक अवघ्या 3 धावांनी हुकलं। त्यानं 43 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांसह 97 धावांची मोठी खेळी उभारली।